हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूपच इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे, तो सुद्धा खूप रिक्वेस्टेड. खरं तर सध्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहे, तुमच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट आहे की आता सध्या बघा पुढचा ब्लाऊजचा जो काही पार्ट असतो तर गळ्याला पण इथे साईडला काट लावून छान असा डिझायनर स्टिच करत असतो. सो तुमच्या पद्धतीने सांगा, सोप्या पद्धतीने सांगा. बरेच सारे आपले व्ह्युअर सबस्क्रायबर असे आहेत, आपली युट्यूब फॅमिली अशी आहेत की त्यांना मी सांगितलेलं लगेच समजतं. खरं तर ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा टाकणार हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार असं करता करता थोडासा लेट झाला, बट असो तरी सुद्धा आज मी तुमच्यासोबत खूप छान संपूर्ण ब्लाऊजचा पुढचा जो काही पार्ट असतो त्याची कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे. ते सुद्धा अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित. एवढंच नाही तर काठ कसा ऍडजस्ट करायचा, काठासाठी कुठला गळा आपण प्रिफर करू शकतो, हे सगळं इन डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पहिलाच आपला हा काठ लावून गळा आहे आणि तुम्ही सुद्धा आपले व्ह्युअर्स जे असतील जे वेट करत होते, सो त्यांच्यासाठी खास आज अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आणि पहिले बेसिकली तुम्ही फर्स्ट टाइम हा गळा जर स्टिच करणार असाल तर कुठला गळा स्टिच करावा, त्याचा शेप कसा घ्यावा जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदाच काट लावणे इझी जाईल, तर हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. सो आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग खरं तर खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही फर्स्ट टाइम जरी असा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कटिंग स्टिचिंग करत असाल डिझाईन सहित तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा डिझाईनर फ्रंट पार्ट म्हणजेच ब्लाऊजचा पुढचा भाग मस्त असा काट लावून सहज स्टिच करता येईल. आणि ह्या डिझाईनर फ्रंट पार्टमुळे खरं तर आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरंच त्याचा काट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आज आपण खरं तर याचा मी म्हटल्याप्रमाणे फ्रंट पार्ट स्टिच करणार आहोत ट्रेंडिंग असा, आणि त्यासाठी आपल्याला काट लागणार आहे. त्यामुळे मी कटिंग करून ऑलरेडी तो साईडला ठेवलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता जी काही ब्लाऊजच्या पुढच्या भागाची कटिंग आहे, मार्किंग आहे, तर ती आपण अस्तरवर करणार आहोत. सो त्यामुळे मग इथे मेन फॅब्रिक सध्या साईडला ठेवलं आणि हे आहे आपलं अस्तर. तर ते डबल फोल्ड करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले प्रत्येक पार्ट आपल्याला 2 हवे असतात. तर ही बेसिक आहे, हे बऱ्याच जणांना माहितीच असेल. सगळ्यात आधी खालच्या साईडला आता आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे तिथून वरती आपल्याला मार्किंग करता येईल. आणि खाली सुद्धा आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं फॅब्रिक लागणार आहे, त्यामुळे मग मी इथे 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक खाली ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी तुमची ब्लाऊजची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. सो बघा मग मी इथे 12.5 उंची होती, तर टोटल 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला 5.5 गळा रुंदी आणि शोल्डर याची मार्किंग करायची आहे. सो मग मी इथे मार्किंग करून घेतली. जेवढा शोल्डर घेतला तेवढाच मुंडा घ्यायचा आहे. सो इथे आपल्याला 5.5 इंचाचा मुंडा सुद्धा घ्यायचा. तर मी इथे मार्किंग केली. इथून व्यवस्थित आहे की नाही ते चेक केलं, जेणेकरून आपली मार्किंग कटिंग तिरकी व्हायला नको यासाठी. आणि हे पॉइंट इथे जॉईन करून घ्यायचे. त्यानंतर आता खालच्या साईडला आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर इथे मी टोटल 9.5 इंचाला मार्किंग केले. तीच मार्किंग खालच्या साईडला सुद्धा मी इथे करून घेत आहे. आणि आता पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आय होप सो इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आता हा आहे आपला पुढचा भाग. सो त्यामुळे मग आता मुंड्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण इथे लगेचच करून घेऊयात. तर बघा जेवढा मुंडा असेल ना त्याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी 2.25 ला मार्किंग केली. त्यानंतर क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग करते, कारण पुढचा मुंड्याचा शेप हा 1 इंचातून जात असतो. आणि मग त्यानंतर आता आपण हा कर्व इथे ड्रॉ करून घेऊयात. सो अशा पद्धतीने परफेक्ट अशी मुंड्याची आपली इथे मार्किंग करून झालेली आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे तो म्हणजे पुढचा गळा. आणि त्याआधी अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे इथे आपल्याला अजून अर्धा इंच उंची वाढून घ्यायची असते. म्हणजे तुम्हाला माहित असेल की आधी बॅक पार्ट कटिंग करतो आणि मग तीच मार्किंग ठेवून आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं इथे उंचीमध्ये ऍड करत असतो. तर इथे त्यामुळे मग मी अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे. ठीक आहे, आता याचा बॅक पार्ट आणि कटिंग
आणि डिझाईन हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल, पण आज मी फक्त फ्रंट पार्ट इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो त्यामुळे मग फ्रंट पार्टची मार्किंग, कटिंग, स्टिचिंग आपण इथे करणार आहोत. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आणि मी म्हटल्याप्रमाणे तुमची जेवढी गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा मग तुम्ही इथे 6 ते 6.5 इंचाला मार्किंग करू शकतात. तुमचा गळा किती आहे त्यावर ते डिपेंड आहे. त्यानंतर पुन्हा आडवा 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असला तरी आपल्याला आधी हा बॉक्स तयार करावा लागतो आणि मग त्यानंतर कुठला गळा आहे त्याची मार्किंग करत असतो. पण सध्या आपण इथे फक्त बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि मग खाली जो काही आपला प्रिन्सेसचा शेप असतो तर त्याची मार्किंग करूयात आणि मग नंतर गळ्याची मार्किंग आपण करून घेऊयात. सो त्यासाठी मग मी खालच्या साईडला 3.5 इंचाला एक मार्किंग केली. त्याच्या पुढे 2 इंचाची एक मार्किंग करायची आहे. पफ परफेक्ट येण्यासाठी त्यामधला डिस्टन्स आपण 2 इंच घेत असतो. त्यानंतर आता जो काही आपला इथे टक्स पॉइंट आहे त्याची मार्किंग करायची, तर वरून आपण 9.5 ते 10 ला मार्किंग करून घेऊयात. सो मग मी 9.5 ला मार्किंग केली आणि आता इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथून आपला जात असतो प्रिन्सेसचा शेप, तो मुंड्यापर्यंत ह्या पद्धतीने मग प्रिन्सेसचा शेप आपण इथे ड्रॉ करून घेतला आणि ही मार्किंग इथे या पद्धतीने कर्व मॅच करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने प्रिन्सेसचं संपूर्ण आपली इथे मार्किंग झालेली आहे. अजून महत्त्वाचे 2-3 पॉईंट आहेत, ते म्हणजे आता खालच्या साईडने तुमचं जेवढे कमर असेल त्याचा 4था भाग घ्यायचा. तर इथे 28 कमर आहे, तर 7 चौक 28. त्यामध्ये पुन्हा 2 इंच आपल्याला जो काही टक्स मधला डिस्टन्स आहे तर तो ऍड करायचा. त्यानंतर 1.5 इंच मार्जिन ऍड केलेला आहे आणि पुन्हा अर्धा इंच इथे वरती आणि खाली आपल्याला ऍड करायचं आहे, ते म्हणजे साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जॉईन करण्यासाठीचा. आणि मग ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतली. ठीक आहे. सो इथून सुद्धा हे मॅच करून घेऊयात. लक्षात राहू द्या, जो काही आपला टक्स होता ना त्यातला 2 इंच डिस्टन्स आपल्याला इथे ऍड करायचा होता, तर तो कमी पडायला नको यासाठी आणि उंची परफेक्ट येण्यासाठी मग पुन्हा आपण ह्या पद्धतीने इथे हे 2 पॉईंट मॅच करून घेतलेले आहे. सो अशा पद्धतीने प्रिन्सेसची आपली इथे खरं तर मार्किंग झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. सो त्याआधी मी इथे एवढा पार्ट इथे कट करून घेते. तर दोन्ही साईडने आपली उंची आपण कमी करत असतो, कारण उंची आपण ना पुढच्या भागात वाढून घेतो असतो अर्धा इंच, तर ती आपला पफ परफेक्ट येण्यासाठी. सो त्यामुळे तो फक्त आपल्याला तेवढ्याच साईडमध्ये लागत असतो एक्स्ट्राचा, म्हणून मग आपण नंतर मार्किंग करून तो कटिंग करून घेत असतो. जेवढा आपला बॅक पार्ट आहे तेवढीच उंची आपल्याला इथे सुद्धा साईड पार्टला हवी असते. सो बघा मग कशा पद्धतीने मार्किंग करत आहे. ऍक्च्युली ते तुमच्या लक्षात आलं असेल आणि जी मार्किंग केली होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंगही करून घ्यायची आहे. सो बघा मग इथपर्यंत मी इथे कट केलेला आहे आणि इथून सुद्धा कट करून घेते आणि मग त्यानंतर आपला जो गळा असेल त्याची आपण इथे मार्किंग आणि कटिंग स्टिचिंग करून घेऊयात. सो बघा मग मी म्हटल्याप्रमाणे की इथे ना सध्या पुढे काठ लावण्याचं खूप ट्रेंड चालू आहे. सो खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत. खास त्यासाठी तुमच्यासोबत मी आजचा हा व्हिडिओ शेअर करत आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, तर यामध्ये सुद्धा पुढच्या गळ्याला काठ कशा पद्धतीने लावायचे, कुठल्या शेपमध्ये लावायचे, यामध्ये बरेचसे प्रकार आहे. आज रेग्युलरली सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत सिंपल काठ लावून कसा गळा तयार करायचा हे सांगणार आहे. तर पुढचा आपण पंचकोनी टाईप घेणार आहे, थोडासा कर्वही घेणार आहे, जेणेकरून आपला हा जो काही गळा आहे तर तो अजून छान असा उठून दिसावा. यासाठी कटवर्क मध्ये सुद्धा याची डिझाईन येते, तर ही मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण सध्या माझं म्हणणं हे आहे की आपण फर्स्ट टाइम जर तुम्ही सुद्धा काठ लावून डिझाईन बनवत असाल पुढच्या भागाची, तर मग माझं म्हणणं आहे आज मी जो तुमच्यासोबत बेसिक गळा शेअर करत आहे त्या पद्धतीनेच तुम्ही स्टिच करून बघा आणि मग त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारे चेंज करून आपण ॲडव्हान्समध्ये स्टिच करू शकतो आणि त्याची आयडिया मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेलच. सो सगळ्यात आधी बघा बेसिकली आपण इथून थोडीशी मार्किंग करून घेऊयात. तर त्यासाठी मग मी इथून एक लाईन ड्रॉ करून घेते क्रॉसमध्ये. म्हणजे जो बॉक्स आहे ना त्याच्या बाहेर आपल्याला थोडंसं काढायचं आहे, कारण ती डीप मध्ये हा नेक घ्यायचा आहे आपल्याला. खाली सुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि मग आता त्याच्या सहाय्याने आपण इथे एक कर्व ड्रॉ करून घेणार आहोत. वरती पण जर तुम्हाला थोडासा कर्व घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मी सध्या फक्त एवढाच कर्व घेतलेला आहे आणि बाकीची स्ट्रेट लाईन ठेवलेली आहे, जेणेकरून जर तुम्ही पहिल्यांदाच असा गळा स्टिच करत असाल तर तुम्हाला काठ लावून हा गळा स्टिच करणं इझी जावं यासाठी. तर ही आहे आपली गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग.
तर याचा शेप असा आहे की हा आपण कॅनव्हास पेपर न लावता सुद्धा स्टिच करू शकतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जमत नाहीये, प्रॉपर फिनिशिंग येत नाहीये, तर हाच गळा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकता. ठीक आहे. सो इथे सुद्धा आपल्याला कर्व घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात मी म्हटल्याप्रमाणे. पण हा आपला बेसिकली पहिला गळा असेल, तुम्ही सुद्धा फर्स्ट टाइम असा स्टिच करत असेल तर मग फिनिशिंग वगैरे व्यवस्थित यावी, तुम्हाला थोडीशी आयडिया यावी, यासाठी तुम्ही या पद्धतीचा गळा स्टिच करू शकतात. आणि मग एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही थोडासा कर्वमध्ये स्टिच करू शकता. ठीक आहे. सो इथून आपला काठ पुरत आहे की नाही तेवढं मी एकदा चेक केलं, जेणेकरून आपल्याला काठाला जर जॉईंट द्यायचा असेल तर मग आताच कटिंग वगैरे करून घेण्यासाठी. ठीक आहे. सो चला मग आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपण लगेचच कटिंगही करून घेऊयात, जेणेकरून पुढचं कामही आपलं इझी जावं यासाठी. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित आणि खरं तर काळजीपूर्वक इथे कटिंग करून घेत आहे. आणि हा जो काही कर्व आहे तिथूनही आपण कट करून घेऊया. जर इथल्या कर्वच्या ऐवजी तुम्हाला स्ट्रेट ठेवायचं असेल तर तुम्ही तसंही ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची इथे मार्किंग झालेली आहे, कटिंगही झालेली आहे. सो इथून सुद्धा आता साईड पार्ट आणि कटोरी पार्ट प्रिन्सेसचा आपण कट करून सेपरेट करूयात. सो मग इथे सुद्धा हे कटिंग करून घेतलेला आहे. आणि हा जो काही आपला जॉईनिंगचा पार्ट आहे तर हा सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. एवढा पोर्शन आपण कट करत असतो, म्हणूनच प्रिन्सेसचा पफ परफेक्ट येतो. बऱ्याचशा कमेंट्स असतात की प्रिन्सेसचा पफ परफेक्ट येत नाही, तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुमचा सुद्धा प्रिन्सेसचा पार्ट अगदी प्रॉपर असा परफेक्ट येईल. आता आपल्याला हा अस्तरचा पार्ट ठेवून जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे कटिंग करताना सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे पार्ट आणि मगच कटिंग करायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रत्येक पार्ट आपल्याला डबल हवा असतो, 2. सो या पद्धतीने मी इथे ठेवलेला आहे. आणि सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरं तर आपण मेन फॅब्रिक कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. सो म्हणूनच मग मी ह्या पद्धतीने हे पार्ट इथे कटिंग करून घेतलेले आहे. आता हा पार्ट कट झालेला आहे. जो काही प्रिन्सेसचा आपला साईड पार्ट आहे तर तो देखील आपण इथे कट करून घेऊयात. सो इथे सुद्धा सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं, कमी कपडा पडायला नको खरं तर यासाठी. आणि फायनली अशा पद्धतीने मग आपली ही कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर मी म्हटल्याप्रमाणे काटही घेतलेला आहे, व्यवस्थित परफेक्ट कटिंगही झालेली आहे, सोप्या पद्धतीने कटिंग झालेली आहे. सो या पद्धतीने कटिंग जर केली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं स्टिच नक्कीच करता येईल. तर सगळ्यात आधी आता इथून कट करून हे सेपरेट करून घेतलं आपण. आणि आता स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर हे जे काही अस्तरचे 2 पार्ट आहे या पद्धतीने ठेवायचं, सेम त्याच पद्धतीने त्यावर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि कडेकडेने जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. बऱ्याचदा गडबडीमध्ये काय होतं की आपलं मार्जिन जास्त होतं, मग आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो आणि फिनिशिंगही खराब होते. जर आपण नंतर 2 पार्ट जोडताना कमी जर मार्जिन पकडलं किंवा जास्त पकडलं, कसंही पकडलं तरी ती आपली शिलाई वरच्या साईडने दिसता कामा नये. त्यामुळे मग शक्य असल्यास कमी मार्जिनही पकडायचं, जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि बघा मग परफेक्ट जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला इथे प्रॉपर असे पार्ट रेडी करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कटिंग करताना आपण अस्तरवर परफेक्ट मार्किंग करतो, पण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. खरं तर म्हणूनच मग आपल्याला या पद्धतीने सगळ्यात आधी जोडून घ्यावे लागतात पार्ट्स आणि मग संपूर्ण पुढचा ब्लाउज आपण स्टिच करत असतो. सो एक्स्ट्राचं कट करून अगदी प्रॉपर असं मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्या इथे जोडून झालेलं आहे. तर हा प्रिन्सेसचे पार्ट आता आपले दोन्हीही रेडी झाले. यानंतर आपल्याला जो काही आपला मेन साईड पार्ट आहे तर तो इथे स्टिच करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी बघा मेन फॅब्रिक सरळ ठेवला, त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही पार्ट होता अस्तरचा तर तो ठेवून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी साधारणतः आपल्याला आता 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग इथून अगदी व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर मग आपल्या गळ्याचा शेप चेंज होऊ शकतो आणि तसं आता आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मग मी अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं इथे टीप मारून घेत आहे. जर का तुमचा इथे हा शेप तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इझिली बनवू शकतात, त्याने सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग येते. आणि तुम्ही ह्या पद्धतीने जरी स्टिच केली तरी सुद्धा तुमची फिनिशिंग छानच येणार आहे. फक्त मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्हाला फॉलो करायचे आहे. आता हे जोडून झाल्यानंतर म्हणजे टीप मारल्यानंतर आपल्याला हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे गळ्याच्या मधलं
तर ते इथे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा आपला अस्तरचा गळा दिसतोय तुम्हाला अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये. आणि फायनली बघा हे कट झालेलं आहे. त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून हा पार्ट्स आपण ज्या वेळेस सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. आपल्या गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि कट्स मारून झाल्यानंतर बघा मग हा पार्ट आपण ह्या पद्धतीने इथे सरळ करून घेतलेला आहे. आता हा सरळ केल्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग आता आपल्याला इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बरोबर कानेकोपरे सुद्धा अगदी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच रेडी होईल. आणि बघा सेंटरपासून पुन्हा आपल्याला इकडे सेम त्याच पद्धतीने इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत झाल्यानंतर कंटिन्यू लगेचच वरच्या साईडने सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेतली. आणि इथे तुम्ही बघू शकतात किती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग किती व्यवस्थित प्रॉपर असं आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि बघा मग आता हे जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक दिसतं तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट असा आपला हा पार्ट इथे रेडी करून घ्यायचा आहे. सो जेवढा अस्तर दिसतंय अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये, कारण मी तुम्हाला याआधीच सांगितलेलं आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करत असतो आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आपण मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच मग परफेक्ट गळा वगैरे असं मेन पार्ट रेडी झाल्यावर हे एक्स्ट्राचा आपण कट करत असतो. आता अजून महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तर परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी झालेला आहे. पण जरी तुम्हाला फ्रंटला हुकलूक पट्टी करायची असेल तर मग सेंटरला आपल्याला इथे कट करावा लागेल. सो त्यामुळे मग मी अगदी इथे व्यवस्थित 2 लाईन म्हणजे 2 टिपा मारून घेतलेल्या आहे अगदी बरोबर मध्यभागी. आणि मग तिथून आपण मध्यभागी कट करून घेऊयात. ठीक आहे, जर तुम्हाला इथे बॅक साईडला जर का हुकलूक पट्टी करायची असेल तर मग इथे कटिंग करण्याची गरज नाहीये. अशी फिनिशिंग खूप सुंदर आलेली होती. बट इथे आपल्याला हुकलूक पट्टी करायची आहे फ्रंटला, सो त्यामुळे मग मी ती कटिंग करून घेतली. त्यानंतर आता हा काठ घेतलेला आहे तो ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. इथून आता आपण इथे स्टिच करूयात. खरं तर काठ लावून हा गळा बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाहीये. बऱ्याच जणांना अवघड वाटतं. सो म्हणूनच खरं तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आज हा व्हिडिओ शेअर करत आहे. आता एक साईडने टीप मारून झाल्यानंतर काय करायचं की कडेकडेचं जे काही थोडंसं एक्स्ट्राचं काठ आहे ना तर तो इथे कटिंग करून घेऊयात. म्हणजे आपला जो काही शेप आहे ना तर तो देणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. आणि तुम्ही आधीच मार्किंग करून जरी इथे काठ कटिंग करून घेतला असता तरी सुद्धा चाललं असतं. आणि बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करायचं पुन्हा आणि टीप मारून हा काठ आपण इथे जोडून घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात आणि एक्स्ट्राचं कट करूयात. सो बघा मग किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे हा काठ लावून घेतलेला आहे. जर का तुम्हाला म्हणजे अजून कमी काठ लावायचं असेल, तुमच्याकडे कमी काठ अवेलेबल असेल तर तुम्ही बारीक पट्टी सुद्धा काठाची इथे यूज करू शकता. ठीक आहे, आता मी पुन्हा हे स्ट्रेट व्यवस्थित कट करून घेते. म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडने मी व्यवस्थित स्ट्रेट कट केलं. त्यानंतर पुन्हा बघा आपण हे फोल्ड करून घेऊयात आणि इथून काठ ठेवायचा आहे आणि जी आपली आधीची दाबटीप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे हा काठ जोडून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर इथे सुद्धा काय करायचं, जे किंचितचं थोडंसं एक्स्ट्राचं असेल काठ ना साईडचा तर तो कट करून घ्यायचा. म्हणजे मग ते आपल्याला फोल्डिंग करून जोडणं इझी जातं आणि अंदाजही येतो की आपल्याला किती कटिंग करायचं आहे ते. ठीक आहे, सगळ्या साईडने बऱ्यापैकी कट करून घेतल्यानंतर या पद्धतीने हा काठ आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि सिंपल अशी आपल्याला थोडीशी तिरकी टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपण अगदी परफेक्ट असा इथे टीप मारून घेतली. त्यानंतर वरूनही टीप मारून घेऊयात आणि एक्स्ट्राचं कट करायचं.
आणि खाली जिथे जॉईन करतो तिथेही टीप मारायची, म्हणजे तो पार्ट आणि काठ आपला एकमेकाला जॉईंट होईल. आणि किंचितसं जर का काही एक्स्ट्रा असेल तर ते कट करायचं, म्हणजे फिनिशिंग अगदी प्रॉपर येते. सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग येईल. खरं तर आपण इथे हा काठ लावून घेतलेला आहे. काठ लावून गळा बनवण्याची ही खरं तर खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. शेपही अगदी प्रॉपर आणि परफेक्ट आलेले आहे. आता इथपर्यंत आहे, होप्स तुमच्या लक्षात आलं असेल. सो आता आपल्याला पुढे याला जे काही प्रिन्सेसचा साईड पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा. तो जोडताना एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा. साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची. हे 2 पार्ट जोडताना ते अजिबात खेचायचे नाहीये, कारण दोन्हीही पार्ट हे गोलाकार शेपमध्ये असतात आणि गोलाकार तिरका पार्ट फॅब्रिकचा हा स्ट्रेचेबल असतो आणि तो ओढल्याने ताणल्याने ताणला जातो आणि ताणलेला कपडा एक्स्ट्राचा कट केला की फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम येतो. सो तसं होऊ नये त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक खरं तर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आणि इथे मी डबल टिप देऊन सुद्धा ऑलरेडी ते जॉईन करून घेतलेलं आहे. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात. महत्वाचं म्हणजे आता हे जोडताना सुद्धा सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे. नेहमी आपल्याला हे पॉइंट जोडताना एकसारखं मार्जिन पकडायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम यायला नको खरं तर यासाठी. ठीक आहे, आणि जोडताना खालच्या साईडने नेहमी सुरुवात करायची, जेणेकरून थोडासा पार्ट जरी वरती कमी जास्त झाला तरी तो एक्स्ट्राचा आपण कट करून व्यवस्थित स्टिच करू शकतो. फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही. पण जर का खालचा पार्ट तुम्ही जर कट केला तर मग फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, सो बघा मग दोन्ही पार्ट आता इथे जोडून झालेले आहे. आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे, तर ती आपण इथे लावून घेऊयात. सो त्यासाठी इथे मी पट्टा कट करून घेते. तर हुक पट्टीसाठी साधारणतः 1.5 इंचाची पट्टी आपल्याला लागणार आहे आणि ती डबल फोल्ड करून आपल्याला जॉईन करायची आहे. सो मग मी ती इथे कट करून घेतली. आता ह्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. हुक पट्टी ही आतल्या साईडने असते, त्यामुळे ती नेहमी आपल्याला आधी वरच्या साईडने ठेवून जोडावी लागते. सो सुरुवातीला वरच्या साईडला मी फोल्ड केलं, कारण आपला गळा ऑलरेडी फिनिशिंग सहित रेडी आहे. त्यानंतर 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची, एक्स्ट्राची पट्टी कट करायची आणि त्यानंतर हे सरळ करून इथे ज्या पद्धतीने दाबटीप देतो ना तशीच दाबटीप देऊन घ्यायची. पुन्हा हा पार्ट आतमध्ये फोल्ड करायचा आणि मग पुन्हा वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. वरच्या साईडने दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाहीची काळजी घ्यायची. पुन्हा अस्तरची पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची. तर बघा मग फायनली परफेक्ट अशी आपली इथे हुक पट्टी लावून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला लूप पट्टी लावून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी पट्टी ही ब्रॉड लागत असते, कारण डबल फोल्ड करून आपण ती जोडत असतो आणि डबल फोल्ड करून ती 1.5 ते 1.25 इंच तरी झाली पाहिजे. ह्या पद्धतीने ती कटिंग करायची. सो बघा मग ही पट्टी आता मी आतल्या साईडने ठेवते, कारण की जी काही लूप पट्टी असते ना तर ती 1 इंचाची तरी एक्स्ट्राची हवी असते, त्यामुळे ती जोडताना आतल्या साईडने ठेवायची. 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारायची. गळ्याच्या साईडला पट्टी फोल्ड करायला आपल्याला थोडंसं फॅब्रिक ठेवायचं आहे आणि ते बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड केलं आणि तिथे डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने बाहेर काढायची आणि इथे बरोबर फोल्ड करायची आणि ती 1 इंचाची तरी एक्स्ट्राची झालीच पाहिजे, तरच ब्लाऊज आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसतो. नाही तर मग हुकलूक पट्टीच्या तिथे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची आहे. सो बघा मग फायनली आपली इथे लूप पट्टी सुद्धा जोडून झाली. आता वरच्या साईडने सुद्धा आपल्याला एक छोटीशी दाबटीप द्यायची आहे, म्हणजे या लूप पट्टीला व्यवस्थित असं प्रॉपर फिनिशिंग येईल. आणि त्यानंतर पुन्हा एक टीप मारून घ्यायची आहे इथून स्ट्रेट इथपर्यंत. ठीक आहे, आणि इथेही एक्स्ट्राची आपण कट करून घेतली. अशा पद्धतीने आपण आता इथे परफेक्ट हुक पट्टी आणि लूप पट्टी दोन्हीही लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावायची आहे आणि किंचितसं जर का कुठे वरखाली असेल तर ते सुद्धा कट करून व्यवस्थित सेट करायचं. आता कमरेच्या साईडला जी काही पट्टी लावायची आहे तर साधारणतः ती आपल्याला 1.5 इंचाची पट्टी लागणार आहे. तर मी इथे 2 पट्ट्या सोबतच कट करून घेतल्या आणि ती पुन्हा व्यवस्थित एकावर एक ठेवून जी काही तिरकी वगैरे असेल थोडीफार तर ती सुद्धा कट करून व्यवस्थित सेट करायची आहे. आणि मग आता हे तयार झालेल्या पट्ट्या आपण इथे लावून घेऊयात. तर बघा हा जो काही पार्ट आहे तर हा सरळ ठेवायचा, त्यावर ही पट्टी फोल्ड करून ठेवायची आहे आणि 1/2 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आणि इथे फोल्ड करायचं आहे हुकलूक पट्टीच्या साईडने, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. ॲक्च्युली डबल टिप देऊन लॉकच करायचं आहे. सेम
त्याच पद्धतीने ह्या पार्टला सुद्धा आपण आता इथे सुरुवातीला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करूयात आणि अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही पट्टीही जोडून घेत आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राची पट्टी कट करायची, त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो लक्षात राहू द्या, इथे सुद्धा दाबटीप देताना आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कमरेच्या साईडला सुद्धा आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या. आणि फायनली कमरेचा पार्ट सुद्धा आपला इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर इथलं किंचितचं जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट अशी आपल्याला फिटिंग इथे येईल आणि फिनिशिंगलाही व्यवस्थित ब्लाऊज बसावा खरं तर यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पण पार्ट परफेक्ट असे रेडी झालेले आहे. सो इथे सध्या आता मी पिना लावते आणि तुम्हाला जवळून लुक दाखवते की गळा, प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ वगैरे कसा आलेला आहे. त्याआधी बघा, जर तुम्हाला इथे एखादी लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात. खरं तर नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, बट मलाच असं वाटलं की चला आता आपण इथे बारीक अशी समोसा लेस लावूयात. अगदी बारीक लावायची आहे, ती आतल्या साईडने जाते खरं तर आणि वरच्या साईडने फक्त त्रिकोण दिसतं, तुम्हाला माहीत आहे. आणि असंही ना सध्या समोसा लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि माझ्या मते तरी ही लेस लावल्याने आपला गळा अजूनच सुंदर असा उठून दिसणार आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकतात. आणि जर तुम्हाला लेस लावायची नसेल तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लेस नाही लावली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला इथे एखादी मोठी लेस लावायची असेल बारीक अशी तरीही तुम्ही लावू शकतात. जर तुम्हाला रेडीमेड गोल्डन पाइपिंग लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकतात आणि काहीच नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे. ऍक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर. ठीक आहे. सो बघा मी इथे अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित ही समोसा लेस लावून घेतलेली आहे. वरच्या साईडने टीप बाकी होती ती ही टीप इथे मारून घेतली. आता एक साईडने आपली ही लेस लावून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेते. इनव्हिजिबल लावायची आहे. महत्वाचं म्हणजे ती फक्त आपल्याला ना वरच्या साईडने त्रिकोण त्रिकोण दिसतील अशाच पद्धतीने लावायची आहे. त्रिकोण पुढे मागे होऊन देऊ नका, एकसारखे दिसतील याची काळजी घ्यायची आहे. कारण जर का ते कमी जास्त दिसले तर मग आपली फिनिशिंग बिघडू शकते आणि आपल्याला इथे खरं तर फिनिशिंग बिघडू द्यायची नाहीये. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित दोन्ही साईडला आपण ही समोसा लेस लावून घेतलेली आहे आणि फायनली परफेक्ट असं लुक सुद्धा आलेला आहे. तर सध्या मी इथे पिना लावते आणि मग तुम्हाला याचा फ्रंट पार्ट कसा आहे, याचा पफ वगैरे कसा आलेला आहे तर ते दाखवते, म्हणजे तुम्हाला ही थोडीशी आयडिया येईल की गळा कसा स्टिच करायचा, काट कसा लावायचा. फिनिशिंगसाठीच्याही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत खरं तर ते शेअर केलेल्या आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर असा आपला ब्लाऊजचा फ्रंट पार्ट इथे कम्प्लीट स्टिच करून झालेला आहे. काट वगैरे फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. प्रिन्सेसचा पफही एकदम छान आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगला खूप म्हणजे खूप सुंदर बसणार आहे. ऍक्च्युली मी इथे अजून इस्त्री वगैरे केलेली नाहीये, तर तुम्ही करून घ्या जेणेकरून अजून व्यवस्थित असं लुक येईल. आणि याचा काट वगैरे फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. समोसा लेसमुळे सुद्धा या गळ्याला अजूनच सुंदर असा डिसेंट लुक आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच समोसा लेस लावू शकतात. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे छानसा परफेक्ट फ्रंट पार्ट स्टिच करता यावे. आणि सध्या ना समोर गळ्याला काट लावून पुढचा भाग स्टिच करण्याची खूप ट्रेंड चालू आहे. भरपूर साऱ्या मला कमेंट येत होत्या की ताई तुझ्या पद्धतीने एखादा व्हिडिओ दाखव कसं कटिंग स्टिचिंग करायचं. सो म्हणूनच खास तुमच्या आग्रह खातर मी तुमच्यासोबत आजचा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तेही जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने शेअर केलं. फर्स्ट टाइम असा गळा स्टिच करत असाल तर कशा पद्धतीने स्टिच करायचा, कुठला शेप घ्यायचा हे मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे. आणि यामध्ये अजून भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारे आपण हा गळा काट लावून स्टिच करू शकतो वेगवेगळ्या शेपमध्ये. तर हे मी लवकरात लवकर तुमच्यासोबत अजून 1-2 व्हिडिओ शेअर करेन, म्हणजे तुम्हाला काट लावून पुढच्या गळ्यामध्ये कशा वेगवेगळे शेप देऊन आपण ही डिझाईन बनवू शकतो किंवा अशा पद्धतीचा डिझायनर गळा बनवू शकतो हे सहजच लक्षात यावं. यासाठी फिनिशिंग वगैरे ऍक्च्युली खूप परफेक्ट आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा ट्रेंडिंग फ्रंट पार्ट तुम्ही नक्कीच स्टिच करा. नक्कीच या छानशा फ्रंट पार्टमुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर युनिक असा आणि डिझायनर लुक येईल. सो मग अशी
फ्रंट पार्ट जो आहे तो नक्की स्टिच करून बघा आणि ह्या छानशा डिझायनर फ्रंट पार्टची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो मग अशा पद्धतीने तुम्ही हा पुढचा भाग नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल सुद्धा आणि नक्कीच मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही स्टिच केला तर ब्लाऊजही छान दिसेल, फिनिशिंग ही खूपच सुंदर येईल. सो अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा पुढचा भाग तुम्ही नक्की स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती छान असा डिझायनर फ्रंट पार्ट आपला स्टिच झालेला आहे. एवढंच नाही, फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे, फिटिंगलाही खूप छान बसणार आहे आणि खरं तर ह्या पुढच्या गळ्यामुळे आपली साडी ब्लाऊज खूप छान दिसणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही असा डिझायनर फ्रंट पार्ट नक्कीच स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा फ्रंट पार्टमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि अशा डिझायनर फ्रंट पार्टची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. ठीक आहे. सो चला मग तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.